राज्यातील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेत केंद्रीय नेतृत्वाने राज्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरात अध्यक्ष बदलले आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी संघटनात्मक फेररचना करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यासह भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेले आहेत. संघटन सृजन अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हानिहाय फेररचना करण्यात आलेली आहे. पक्ष निरीक्षकांचे अहवाल, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर या नियुक्त्यांना अंतिम मंजुरी देण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे. लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संघटनात्मक पातळीवरती मोठे बदल करत अध्यक्षांची घोषणा केलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील नियुक्त्यांमध्ये ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल कारभारी पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसची मोठी ताकद होती. जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार निवडून जात होते. मात्र गेल्या काही वर्षात पक्षाची ताकद कमी होत गेली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने निवडणूक लढवली होती. ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी केवळ 1 जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती आणि त्या ठिकाणीही पक्षाचा पराभव झाला. तसेच महापालिका निवडणुकांमध्येही काँग्रेस उमेदवारांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. परिणामी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे पक्षबांधणीचं मोठं आव्हान नव्या शहराध्यक्षांपुढे असणार आहे.